घातलेला आहे शेतकरी म्हणून. हा, गाळप नाही. गाळप हे कारखान्याचं काम असतं, पण मी स्वतःच्या मेहनतीचा इथं कारखान्याला ऊस घातलेला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात या कारखान्यानं भूलथाप देऊन सगळ्यापेक्षा जास्त भाव देऊ या निमित्तानं ऑक्टोबर मध्ये ऊसाची लागवड केलेली असताना सुद्धा माझा स्वतःचा ऊस मार्च एंड मध्ये दिलेला आहे. या 5 महिन्यापासून माझ्या ऊसाचं फार नुकसान झालं, तरी मला 60 टन एकरी उत्पादन झालं. ते जर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ऊस जर गेला असता तर त्याचं 75 टन एकरी उत्पादन झालं असतं. माझा यावर्षी 245 टन या कारखान्याला गाळपासाठी ऊस गेलेला आहे. तरी त्याचे साधारण 3050 या हिशोबानं 7 लाखाच्या वर रुपये येतील. त्याच्यामुळं माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. माझे अनेक नातवंड मुलं शिक्षणाकरता बाहेर गावी असल्यामुळं बऱ्याचशा अडचणीला सामोरं जावं लागत आहे. तरी प्रत्येकानं कुठून आता ही समस्या सोडवायची. मुळात या कारखान्याकडं बैलगाडीचं या एरियात कसल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं. त्याच्यामुळं आम्हाला पुढच्या गळीत हंगामात या कारखान्यानं चांगल्या प्रकारचं नियोजन करावं आणि आमच्या जे घामाचे पैसे हे आमच्या लेकरा बाळाला बिस्किट न देता शेतात खत पाणी औषध हे देऊन पूर्ण त्याची मशागत केलेली. तरी या बोथरे पाटलांनी, मी नाव वैयक्तिक घेतो, बोथरे पाटलांना आम्हीच दाखवलं. त्याच्यामुळं आमचं फार नुकसान झालं. तरी त्यांना बोथरे पाटलाला एक विनंती आहे, आमच्या सगळ्या घामाचे पैसे त्यांनी द्यावेत आणि आमच्यावर शेतकऱ्यावर कृपा करावी.